आज ना शेवग्याच्या एवढ्या शेंगा भेटलेल्या. माझ्या घरी शेवग्याची झाडं आहेत, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करू दे. सकाळी बैलांना ना बाहेर काढलं होतं, तर भरपूर ऊन पडलं होतं, तर बैलांना सावळीत घ्यायला मदत केली. नारळाच्या तेलामध्ये थोडंसं कॅस्टर्ड ऑइल टाकलं आणि थोडंसं गरम केलं आणि आता मी हा जो तेल आहे तो सगळ्यात पहिले तर स्कॅल्पवर अप्लाय करणार आणि त्यासोबत लेंथवर पण. मी आठवड्यातून 2दा तरी हेअर ऑइलिंग नक्कीच करते, त्याने केस गळती पण थांबते आणि केस मजबूत पण होतात. आता हा जो हेअर मसाजर आहे त्याने 10 मिनटं मी स्कॅल्पचा छान मसाज केला. त्यानंतर केस विंचरून घेतली आणि एक वेणी घालून घेतली. ही जी हेअर ऑइलिंग केलेली केस आहेत ना, ती मी आज पूर्ण दिवस ठेवणार आणि संध्याकाळी केस वॉश करणार. आता शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची तर याची सुंदर अशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, जी माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडते. सगळ्यात पहिले शेंगा आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळ पण फोडणीला द्यायची होती, तर लगेच डाळ पण फोडणीला दिली. तिलामध्ये जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता, त्यानंतर मिरची टाकायची आहे. आता मी ते कांदा टाकलेला आहे. छान कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो शिजला की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. आता इथे मी टाकते हळद, गरम मसाला आणि 2 चमचे तिखट मसाला. मसाला पण छान व्यवस्थित शिजवून द्यायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. शेंगांना मसाल्याची छान कोटिंग करून घ्यायची. छान मिक्स करायचं. 10 मिनटं झाकण ठेवून आपल्याला आता याची वाफ काढायची आहे. मी थोडेसे शेंगदाणे भाजले आहेत, तर ते स्वच्छ करते, कारण या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूट मी बनवून घेतला. 10 मिनिटानंतर छान वाफ काढली की यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला खोबरा, कांदा आणि कोथिंबीरीचं वाटण, गूळ आणि चिंच टाकायचे आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं 2 चमचे कूट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. 2 शिट्ट्या काढल्यानंतर भाजी आपली रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. ह्या भाजीची टेस्ट जी आहे ती आंबट गोड तिखट लागते, त्यामुळे खूप खायला टेस्टी लागते. आज छोटूची केस काढलेली, टकलू केलेलं आणि तो झोपून उठलेला. अगस त्याला वॉटरमेलन खायचं होतं, तर त्याला वॉटरमेलन कट करून दिलं. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस.